बालपणानंतर प्रत्येकाच्या आयुष्यातली आलेली एक पायरी, एक अवस्था म्हणजे तारुण्य. त्या तरुण वयामध्ये सगळेच खूप छान दिसतात. एक कामाचं तेज म्हणा, बुद्धीचं तेज म्हणा, शिक्षणाचं तेज म्हणा, हे त्या चेहऱ्यावर असतं. आणि तारुण्य हे असं असतं ना की लेखकाला, कवीला सुद्धा ते भुरळ घालतं. आपण वाचलं असेल अनेक कवींच्या कविता तारुण्यावर असतील, तरुणपणावर असतील. आणि ते तारुण्य पाहिल्यानंतर असं म्हणावंसं वाटतं, मी त्याला नाव दिलं आहे मूर्तिमंत सौंदर्य. तारुण्य म्हणजे मूर्तिमंत सौंदर्य. असं म्हणावंसं वाटतं की शब्द अपुरे पडतात, शब्द अपुरे पडतात तुझं वर्णन करताना. आणि हे वर्णन जर एखाद्या प्रियकराने, प्रेयसीने, पतीने, पत्नीने एकमेकांचं जर केलं असेल ना, तर ते आणखीनच सुंदर वाटतं. शब्द अपुरे पडतात तुझं वर्णन करताना, मूर्तिमंत सौंदर्याला कवितेत मांडताना. तिथे कविमन जागं होतं सौंदर्य बघून. शब्द अपुरे पडतात तुझं वर्णन करताना, मूर्तिमंत सौंदर्याला कवितेत मांडताना. कळत नाही काय म्हणावं त्या लाजण्याला, म्हणजे त्या वयातलं लाजणंसुद्धा अप्रतिम वाटतं. कळत नाही काय म्हणावं त्या लाजण्याला, कसं बरं साठवावं कानात मंजूळ त्या बोलण्याला. म्हणजे त्यावेळेचं बोलणंसुद्धा मंजूळ वाटतं. कळत नाही काय म्हणावं त्या लाजण्याला, कसं कानात साठवावं मंजूळ त्या बोलण्याला. ते देखणं दिसणं, ते देखणं दिसणं डोळ्याच्या कटाक्षातून हळूच बघणं. ते देखणं दिसणं म्हणजे तिचं दिसणं तर सुंदर आहेच, किंवा त्याचं पाहणं तर सुंदर आहेच, पण डोळ्याच्या एका कोपऱ्यातून जे बघितल्या जातं ते सुद्धा अप्रतिम वाटतं. ते दिसणं डोळ्याच्या कटाक्षातून हळूच बघणं, दाताखाली ओठ दाबून लढीवाळ हसणं. म्हणजे हसण्याची सुद्धा ही एक अवस्था म्हणावी लागेल. आणि त्या वयातलं हसणं हे वेगळंच असतं, भुरळ घालणारं असतं, मोहात पाडणारं असतं. ते देखणं दिसणं डोळ्याच्या कटाक्षातून हळूच बघणं, दाताखाली ओठ दाबून लढीवाळ हसणं. कळत नाही कवितेलाही, कळत नाही कवितेलाही काय तुझ्यात बघावं. म्हणजे काय बघू, तुझं रूप बघू, तुझं चालणं बघू, तुझं बोलणं बघू, की तुझं हसणं बघू, की तुझं गप्प राहणं बघू. म्हणजे कवितेला पण ते कळत नाही काय तुझ्यात बघावं. कळत नाही कवितेलाही काय तुझ्यात बघावं, रूपाचं तुझ्या वर्णन कसं बरं करावं. म्हणजे असं म्हणतात की जे न पाहे रवी शशी ते सारं कवींपाशी, असं आपण म्हणतो. पण इथे कवीचं कवित्वसुद्धा कमी पडतं आहे. कवी म्हणतोय, कळत नाही कवितेलाही काय तुझ्यात बघावं, रूपाचं तुझ्या वर्णन कसं बरं करावं. कवितेचे शब्दही निशब्द होतात. पहा सुंदर, म्हणजे कल्पना बघा की शब्दांशिवाय कविता होतच नाही. पण इथे असं म्हटलं जातं की कवितेचे शब्दही निशब्द होतात. म्हणजे कवितेला सुचत नाही की आता तुझ्याबद्दल काय लिहू, मी जे काही लिहिणार आहे त्याच्यापेक्षा तुझं सौंदर्य, तुझं दिसणं, हसणं, बोलणं, चालणं सगळंच अप्रतिम आहे. कळत नाही कवितेलाही काय तुझ्यात बघावं, तुझ्या रूपाचं वर्णन कसं बरं करावं. कवितेचे शब्दही निशब्द ठरतात. कवितेचे शब्दही निशब्द होतात, न बोलता सारं काही सहज सांगून जातात. म्हणजे तू सांगण्याची गरजच नाही, ते शब्द आपोआप नंतर टिपल्या जातात. कवितेचे शब्दही निशब्द होतात. कवितेचे शब्दही निशब्द होतात, न बोलता सारं काही सहज सांगून जातात. सौंदर्याची तुझ्या मग कविताच बनते. सौंदर्याची तुझ्या मग कविताच बनते, हळूच माझ्या हृदयात सुखावते. सौंदर्याची तुझ्या कविताच बनते, हळूच माझ्या हृदयात सुखावते. शब्द नाही लागत, शब्द नाही लागत तुझं वर्णन करताना. शब्द नाही लागत तुझं वर्णन करताना, मूर्तिमंत सौंदर्याला कवितेत मांडताना. मूर्तिमंत सौंदर्याला कवितेच मांडताना. शब्द नाही लागत तुझं वर्णन करताना, मूर्तिमंत सौंदर्याला कवितेत मांडताना, कवितेत मांडताना.